नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। आज आपण मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच SC/BC कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी याची माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, TCS IBPS पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत। जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स 82 पेजेस। यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत। मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स 120 पेजच्या नोट्स आहेत। यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत। त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे। अंकगणिताच्या नोट्स असतील 205 पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे 76 पेजच्या नोट्स। त्यानंतर सामान्य ज्ञान GK ई नोट्स 340 पेजेस। यावर मी खूप मेहनत घेतली आहे, कारण की GKचा सिलेबस फार वास्ट आहे। विविध प्रश्नपत्रिका चाळून मी TCSच्या आणि IBPSचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वास्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या 225 पेजेस आहेत। त्यात एकूण मागील 30 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल 300 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 300 रुपयामध्ये जवळपास 1000 पेजेस उपलब्ध होत आहेत। नंतर डेमोसाठी संपर्क 78 22 81 59 37 या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा। तुम्हाला डेमो मिळून जाईल, तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय। मित्रांनो, आता आपण स्टेप बाय स्टेप मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्र बघूयात। सर्वप्रथम प्रूफ ऑफ आयडेंटिटी। ज्याही कॅन्डिडेटचे मराठा सर्टिफिकेट काढायचे आहे त्याच्याकडे 2 पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे स्वतःचे। त्यानंतर त्याच्या स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यापैकी एक आयडेंटिटी प्रूफ त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। पुढे प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजेच पत्त्याचा पुरावा। यात वीज बिल, पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला देणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढे प्रूफ ऑफ एज म्हणजेच आपल्या वयाचा पुरावा। यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उमेदवाराचा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट या तिन्हीपैकी एक तुम्हाला तेथे सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढे प्रूफ ऑफ इन्कम उत्पन्नाचा दाखला। विद्यार्थी मित्रांनो, यात आपल्याला आपल्या पालकाचा मागील 3 वर्षाचे उत्पन्नाचे सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्याही सुविधा केंद्रात जाल तेथे तुम्हाला काही पैसे पेड करावे लागेल। ते पैसे पेड केल्यानंतर ते उपलब्ध करून देत असतात। त्यानंतर 1967 पूर्वीचा पुरावा। यापैकी कोणताही एक पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। यात तुमच्या वडील आणि आजोबांचा निर्गम उतारा किंवा शाळा सोडण्याचा दाखला, त्यानंतर महसूल वारसा नोंदी तुमच्याकडे 7/12 असणे आवश्यक आहे, त्यानंतर 8 उतारा असणे आवश्यक आहे किंवा खासरा पत्रक असणे आवश्यक आहे। यापैकी कोणताही एक उतारा असणे आवश्यक आहे। त्यानंतर कोतवाल बुक नकल किंवा फेरफार पत्रक वही या चारीपैकी एक पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। यानंतर तुम्हाला इतरही काही कागदपत्रे उपलब्ध करून द्यावे लागतात, जसे की वंशावळ, नगरसेवकाचे रहिवासी प्रमाणपत्र आणि सर्वात शेवटचे स्वयं घोषणापत्र। विद्यार्थी मित्रांनो, हे घोषणापत्र आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेलं आहे मी, तेथे तुम्ही जाऊन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आपल्या ग्रुपची, तेथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि तेथे मी घोषणापत्र टाकलं आहे ते डाउनलोड करून त्याचा झेरॉक्स काढा, तुम्हाला तेथे घोषणापत्र मिळून जाईल। आता सर्वात शेवटचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण हे सर्व प्रमाणपत्र कुठे काढू शकतो? एकतर घराजवळच्या सर्व सुविधा केंद्रात ते उपलब्ध असते,
तुम्ही कोणत्याही जवळ जेही तुमच्या परिसरात आपले सेवा केंद्र असेल तिथे जा. तिथे गेल्यानंतर त्यांना सांगा की मराठा कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे. ते तुम्हाला लगेच 15 दिवसात काढून देतील. त्यानंतर दुसरा पर्याय, तहसीलदार ऑफिसमध्ये जे सेतू केंद्र असते तेथे जा. तेथे जाऊनही ते तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. आणि अजून एक पर्याय, जर तुम्हाला घरी बसल्या ते काढायचे असेल तर तुम्ही आपले सरकार या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि तेथे तुम्ही अर्ज करा या प्रमाणपत्रासाठी. अशा विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय. सी यू.